महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं अनेकांचे आजार मोफत बरे केल्याचा दावा शासनाकडनं केला जातो। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयानं याच योजनेत रुग्णाला बरं करण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली। तसंच हे पैसे हॉस्पिटल समोरच्या एका हॉटेल मालकाकडे जमा करण्यास सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकाला ही बाब खटकली आणि त्यानं सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करून आरोग्य खात्याकडे रितसर तक्रार नोंदवली आहे। ये पैसे गिन के ले लो। हाँ 20-500 बोले थे मगर 20-500 बोले के। कौन इतना ऊपर वाले के भरोसे चलते सब अरे पर कितने तेरा कितने पब्लिक खा रही। हेच नहीं खा रही तो खाने दो, जाने दो, जो आया वो लेने का, जो नहीं आया ये दिए बोलना पठाण सर ये। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। कृष्णा, ही घटना नेमकी कधी घडलेली आहे आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी अत्यंत दुर्दैवी घटना यासाठी आहे की ज्या व्यक्तीवरती ऑपरेशन होणार होतं हे खेडेगावातले व्यक्ती होते आणि 70 वर्ष वयाच्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं होतं। खरं तर नियमानुसार ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जी स्कीम आहे त्यामध्ये बसत होते, मात्र तुम्ही बसत नाहीत आणि तुम्हाला जर बसवायचं असेल तर तुम्ही 20,000 रुपये द्यावे लागतील आणि समोरच्या हॉटेल चालकाकडे ते द्या, अशा प्रकारची जी सांगण्यात आलं त्या रुग्णांच्या नातेवाईकाला आणि त्यांना ही सगळी बाब खटकली। त्यानंतर ते सगळं त्यांनी हे मोबाईलमध्ये कैद केलं। शिवाय डॉक्टरांचा त्यांच्याशी झालेला फोनवरचा संवाद देखील आहे। त्यामध्ये बीड बायपासवरलं जे अल्पालाईन नावाचं हॉस्पिटल आहे त्यातले जे पठाण नावाचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी झालेला एक संवाद आहे आणि तो देखील त्यांनी ABP माझाला दिलेला आहे। आणि या सगळ्या ह्याच्यातनं स्पष्ट होतं आहे की 1 रुपया देऊन नका अशा प्रकारचं सांगितलं जातं शासनाकडनं। मोठमोठे दावे केले जातात की एवढ्या रुग्णांना मोफत आजार त्यांचे बरे केले गेले, मात्र प्रत्यक्षात खाजगी रुग्णालय कशा पद्धतीचं सर्वसामान्य रुग्णांची लूट करतात हे यावरनं स्पष्ट होतंय। आणि त्याहीपेक्षा पुढचं महत्त्वाची बाब अशी आहे की हे सगळं झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जे शहरातलं सातारा परिसरातलं पोलीस ठाणं आहे, सातारा पोलीस ठाणं, त्यामध्ये हे नातेवाईक तिथे गेले आणि त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी त्यांनी विनंती केली, आमची तक्रार लिहून घ्या, आमची अशी फसवणूक झालेली आहे। मात्र नातेवाईकांनी जो आरोप केलेला आहे त्यानुसार त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार घ्यायच्या ऐवजी त्या संबंधित हॉस्पिटलला फोन केला आणि तुमच्याविषयीचे असं आलंय ते बाहेरच्या बाहेर मिटून घ्या असा सल्ला दिला। दुसरीकडे त्यांनी आरोग्य विभागाला देखील तक्रार केली, मात्र आरोग्य विभागाने अजून साधी त्या डॉक्टरांची चौकशी देखील केलेली नाही। त्यामुळे कशा पद्धतीनं सर्वसामान्य रुग्णांची लूट होते आणि मोफत उपचार दिले असताना ते जर हवे असतील तर तुम्हाला 20,000 रुपये भरायला लागतील अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात येतंय। आता या सगळ्या संदर्भात राजपूत नावाचे जे हॉस्पिटलचे मालक आहेत डॉक्टर मंगेश राजपूत यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली। त्यांनी असं सांगितलं की हे जे त्यांच्यामध्ये जे पार्ट बसवलेले आहेत ते महागाचे आहेत आणि त्यामुळे ते वरचे पैसे आम्ही त्यांच्याकडनं घेतले, मात्र नियमानुसार जे पार्ट्स त्या जनआरोग्य योजनेमध्ये बसतात तेच बसवावे लागतात आणि त्याचे स्टिकर देखील त्या चिटकावे लागतात। मग अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं जर महागाचे पार्ट होते तर मग तुम्ही पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला का जमा नाही केले किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये जमा करण्याच्या ऐवजी तुम्ही समोरच्या हॉटेल मालकाकडे कसं काय जमा करायला सांगितले, त्याचं कसलंही उत्तर त्यांच्याकडे नाही। त्यावर म्हणतात की मी इथे नव्हतो त्यामुळे हा सगळा प्रकार झाला। मात्र सामान्य लोकांची लूट खाजगी रुग्णालयाकडून केली जाते आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत गत वर्षी म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये जवळपास 125 कोटी रुपये वेगवेगळ्या जे हॉस्पिटल आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत जनआरोग्य योजनेत उपचार केल्याबद्दल। आणि हे जे हॉस्पिटल आहे तिथं जवळपास 200 पेक्षा अधिक अशा पद्धतीचे जनआरोग्य योजनेतले उपचार या ठिकाणी झालेले आहेत। आता किती जणांकडनं पैसे घेतलेत, अशा प्रकारचे जर पैसे घेतले असतील तर लोकांनी समोर यावं असं आव्हान देखील आरोग्य विभागानं केलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। जर या प्रकरणामध्ये डॉक्टर किंवा संबंधित लोक दोषी असतील तर त्यांच्यावरती नुसती त्यांचं जनआरोग्य योजनेतून त्यांना काढून टाकणं नाही तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, कारण की जनआरोग्य योजना सर्वसामान्य गोरगरीब जो रुग्ण आहे तो उपचार घेतो, मात्र त्यांची कशी लूट केली जाते ह्या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल।
आणि बुलेटिनमध्ये पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा आपण हे स्टिंग ऑपरेशन पाहूया की कशा पद्धतीनं रुग्णालयाकडनं संबंधित रुग्णाची फसवणूक केली गेली. ये पैसे गिन के ले लो. हाँ 20 500 बोले थे मगर 20-500 बोले क्या? कौन इतना ऊपर वाले के भरोसे चलते सब जो अरे पण कितने तेरा कितने पब्लिक खारी एच नहीं खारी तो खाने दो जाने दो जो आया वो लेने का जो नहीं आया ये दिए बोल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.